वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विज्ञान या विषयाचा सूक्ष्म अध्यापन पाठ योजनेमध्ये प्रस्तावना कौशल्याचे पाठवाचन कसे काढायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, शाळेचे नाव. इथे आपण 6व्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकातील हा पाठवाचन घेतलेला आहे, म्हणून इयत्ता 6वी, विषय विज्ञान. घटक आहे नैसर्गिक संसाधने आणि उपघटक आहे हवा, पाणी आणि जमीन. वेळ आहे 5 मिनिट. सुरुवातीला शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्ये आखून घ्यायचे. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात. उपकौशल्य येणार, लक्षवेधक प्रारंभ. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न येणार, पक्षी कुठे उडतात? विद्यार्थी उत्तर देणार, पक्षी हवेमध्ये उडतात. उपकौशल्य येणार, पूर्वज्ञान जागृती. शिक्षक असेच आणखी काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतात आणि विद्यार्थी अपेक्षित उत्तर त्याची देतात. त्यानंतर आणखी शिक्षक कृतीमध्ये येणार, मासे कशामध्ये राहतात? विद्यार्थी उत्तर देणार, मासे पाण्यामध्ये राहतात. उपकौशल्य येणार, प्रस्तावनेची पाठ्यांशाची सांगड. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा प्रश्न, होळी कशावर तरंगत असते? विद्यार्थी उत्तर देणार, होळी पाण्यावर तरंगत असते. त्यानंतर आणखी शिक्षक कृतीमध्ये शेवटचा प्रश्न, विमान कोठे उडते? विद्यार्थी उत्तर देणार, विमान हवेमध्ये उडते. उपकौशल्य येणार, पाठ्यांशाचे महत्त्व कथन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा येणार. तर आज आपण नैसर्गिक संसाधनेमधील हवा, पाणी आणि जमीन हे 3 महत्त्वाचे घटक अभ्यासणार आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात. उपकौशल्य येणार, हेतुकथन आणि शीर्षक लेखन.